दुखरी बाजू समाजाला भयग्रस्त आणि लालचग्रस्त समजल्या जात होतं. जसे की आमचे शिवराम पाटील समाजसेवक म्हणत असत की समाज भित्रा आहे, परंतु समाज भित्रा नाही. समाजाला नेतृत्व मिळालं तर समाज डेरिंगबाज आहे, धैर्यबाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या काळातील धैर्यबाज समाज आहे. हे आता या सोनम वांगचुकच्या आंदोलनामुळे दाखवून दिलं आहे. देशभरातील तरुण, देशभरातील समाज, देशभरातील जनता रस्त्यावर आलेली आहे. याचा अर्थ असा की समाजाला नेतृत्व मिळाल्यावर समाज भित्रा नसतो, धैर्यवान असतो. समाजाला नेतृत्वाची गरज आहे. हाच एक दुखरी बाजू ओळखून सैनिक समाज पार्टीतर्फे समाजाला राजकीय नेतृत्व द्यायचं आहे. कारण मान्य अण्णा हजारेंचं आंदोलन असेल किंवा सोनम वांगचुकचं आंदोलन असेल, हे समाजसेवकांचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळं हा राजकीय सिस्टम बदलणार नाही. त्या समाजाला, निर्भय समाजाला मतदानाचं व्यासपीठ निर्माण करून देण्याची गरज आहे, जेणेकरून समाजाच्या मनातील सरकार येईल, समाजाच्या मनातील राजकारण होईल. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने ही दुखरी बाजू पकडली आणि समाज जागृत झाला आहे, निर्भय झाला आहे. हा मुद्दा उचलून धरलेला आहे. कारण समाज निर्भय झाला, कारण त्यांना नेतृत्व पाहिजे आणि सैनिक समाज पार्टीने तीच दुखरी बाजू पकडून नेतृत्व देण्याचा निश्चय केला आहे. समाजाला सैनिक समाज पार्टीने नेतृत्व दिल्यामुळे समाज पुढे येऊ लागला आहे आणि समाज 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्यासाठी निर्भयपणे पुढे येणार आहे. निर्भयपणे पुढे येऊन हे राजकीय स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवणार आहे. समाजातला निर्भय झालेला नागरिक या आंदोलनाने त्याची प्रचिती दिली आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर येणार याचे संकेत मिळालेले आहेत. म्हणून जागृत झालेल्या, निर्भय झालेल्या, धैर्यवान झालेल्या मतदारांचे, समाजाचे, जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.